पतंजली मुनी हे प्राचीन भारतातील एक महान योगी तत्वज्ञ आणि व्याकरण तत्व होते. ते योगसूत्र या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक मानले जातात. योगशास्त्राचे मूलभूत तत्वज्ञान याच ग्रंथातून मांडले गेले असून ते आजही संपूर्ण जगभर योगाभ्यासाचा पाया मानले जाते. पतंजलींनी योग हा केवळ शरीरातील व्यायाम नसून तो मन, बुद्धी आणि आत्मा याचा ताळमेळ घालणारा एक संपूर्ण जीवनमार्ग आहे असं स्पष्ट केलंय. पतंजली मुनींनी मांडलेल्या अष्टांग योग पद्धतीमध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी याचा समावेश आहे. या पद्धतीचा उद्दिष्ट म्हणजे मनाची शुद्धी, शरीराची तंदुरुस्ती आणि आत्म्याशी एकरूप होणे असा आहे. त्यांनी योगाचा उपयोग मानसिक स्वास्थ्य, आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्तीसाठी कसा करावा हे सांगितले. त्यामुळे ते फक्त योग्य शिक्षक नव्हते तर एक महान आध्यात्मिक मार्गदर्शक होते. पतंजलींनी योगशास्त्राशिवाय संस्कृत व्याकरण आणि आयुर्वेद यामध्येही योगदान दिले. व्याकरणावर लिहिलेला त्यांचा ग्रंथ महाभाष्य हा आजही एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. त्यातून भाष्य आणि व्याकरण कसे विकसित होते त्याचे सलोख विवेचन केले आहे. त्यामुळे ते शास्त्र, कला आणि साधना याचा त्रिवेणी संगम म्हणता येईल. त्यांच्या अभ्यासपूर्व आणि तपस्वी जीवनामुळे त्यांना ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग या सगळ्यांची एकात्मता साधणारा ऋषी मानले जाते. आज पतंजली मुनींची ओळख संपूर्ण जगात योगगुरू म्हणून आहे. त्यांच्या योगसूत्रांमुळे योग ही भारताची अमूल्य देणगी जागतिक पातळीवर पोचली. आधुनिक काळातही अनेक लोक त्यांच्या शिकवणीचा आधार घेऊन आपले जीवन संतुलित आणि शांत बनवतात. त्यांचे विचार आणि योगदर्शन हे शाश्वत असून आजही तेवढेच महत्त्वाचे आणि प्रभावी वाटते. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आध्यात्मिक विश्व.